गावात पोरं चक्र फिरवायला लागली. नाना तऱ्हेची चक्र. काय पोरं बादलीचं कडं काढायची, काही जण सायकलच्या फुटक्या रिमा फिरवायची, कुणी कोरेगावला जाऊन टायरमधलं रबरी चाक आणायची. कायच नसलं तर पोरं फुटका तवा हुडकून आणायची. मग त्यासाठी वाडा हागंदाऱ्या उकिरडं फिरायचं. तवा घावला की आणायचा, ठोकून ठोकून सप्पाय करायचा. लय जाड पत्रा, धोंडा फुटायचा, पण पत्रा काही सरळ व्हायचा नाही. घाव घालून हातघाईला यायचं तरी तसंच धडपडत बसायचं. मला बी पवाराच्या उकिरड्यात एक तवा घावला होता. मी रोज उठलो की त्याच्यावर ठोकं घालत बसायचो, पण ते चाक कवा कुणी उचलून नेलं कळलं नाही. मग मी वैतागलो. आईला म्हणलं मला चाक पाहिजे. अशा टायमाला आई काय बोलायची नाही. हातात घावल ते सपकन हाणायची. तिच्या हातात गावल्यावर काय खरं नाही, हिरवा पिवळा होस तवर हाणायची. आपल्याला फिरवायला चाक नाही म्हणल्यावर वाईट वाटायचं ना. पोरं तारेचा यू आकार करायची, रुई रुई करत चाक फिरवायची, लांब गावाबाहेर जायची. चाकाच्या आवाजावर गती वाढवायची. मी कवा तरी एखाद्याचा चकार मागून घ्यायचो. लय मजा वाटायची पळवायला. मला वाटायचं साऱ्या पोरांच्यात आपलं चकार वेगळं असावं, पण आणायचं कुठनं. मी एकदा घरामागं चिच्चा पाडत होतो. चिचखाली चव्हाणानं बैलगाडी सोडलेली. घावलेल्या चिचा चाकाच्या आरीव पाय देऊन खात होतो. एकाएकी ध्यान गेलं, चाकाची बंद पट्टी नजरेत भरली. गाडीच्या चाकाच्या मध्यभागी एक गट्टू असतो, त्याला कणा घालते ती. गट्टूला दोन्ही अंगाला 2 जाड बंद पट्ट्या असते ती. आतली बंद पट्टी निघत नाही, निघाली तरी कान्यात अडकती. बाहेरची बंद पट्टी काढाय सोपी. प्युअर पोलाद ना ते, तापून लाकडात बशिवलेलं. माझ्या टाळक्यात बंद पट्टी इटुळं घालून बसली. काय होईन ते होईन, बंद पट्टी काढायची. साऱ्या गावभर चकार भुंगवायचं, पोरांचं डोळं वाचलं पाहिजे. रोज दुपारी शाळा जेवाय सुटल्यावर परड्यात कोण नाही असं बघून मी चाकाजवळ जायचो. बंद पट्टी हो कचरतं ठोकं घालायचो. कोणी आलं का पळायचं शाळेला. 2-3 दिवसात बंद पट्टी ढिल्ली केली मी. निवांतपणा गावत नव्हता, नाहीतर 2 तासात पट्टी निखळली असती. 2 बोटागत जाड पट्टी. झोपेत बी त्याच्या कार माझ्या टकोऱ्यात फिरायचं. घराच्या बेताडातनं एक कुर्राडी खेळा मी काढला. गेलो गाडीजवळ. खेळ्याचं टोक बंदपट्टीला लावून चव्हागानं ठोकली बंदपट्टी. 5 मिनिटात बंदपट्टी हातात. पळतच आलो घरी. आईनं ते चाक बघितल्यावर तिला संशय आला. कुठनं आणलं र चाक? मला गावलंय. मुड दे, ही गाडीच्या चाकाची बंदपट्टी दिसती. मला वाड्यात गावली. अरे पडली असेल कोणाच्या तरी बैलगाडीची. वाटलं होतं आई फटका मारून विचारल, पण नाही विचारलं. मी तार काढली, नीट वाकवून तयार केली, निघालो बुंगवत. प्युअर पोलादाचं चाक ते, सुरात वाजायचं. झाले की पोरं भोवतीने गोळा. काय भारी चाक आहे, पोलादाचं दिसतंय. मग वासाबा कुठनं आणलं? मला गावलं वाड्यात. मार गप्पा, आणला असेल कुठनं तरी चोरून. पोरसनी काय काय बी बोलायची. चाक समाधान होस्तवर फिरवायची. मग म्हणायची काय बी म्हण, पण गावात असलं 1 नंबरचं चाक नाही. त्या दिवशी मी दिवस मावळस्तवर काही घरी आलो नाही. रिंग रिंग चाक फिरवत पार रेल्वेकडं गेलो. दिवस मावळताना आलो. दारातच चव्हाण उभा बडबडत होता. मला बघितल्यावर आई छपाटी घेऊन आली, दंडाला धरलं आणि म्हणली, कुठनं आणलं र चाक? चव्हाणानं चाक उचलला आणि म्हणला, माझीच बंदपट्टी आहे ही. अरे पोरा, चाकावर दगडं घालून निखळलीस का नाही? कशाचा बोलतोय मी? लटपटलो ना. आईनं दिला एक वादाडा, मुतलोच चड्डीत. चव्हाण बंदपट्टी घेऊन निघून गेला, पण आईने लय मारलं. तोंडाची पिपाणी आणि हाताचा तडाखा एका टायमाला सुरू. उपाशी पोटी चोरी करतोय किरडे. बाप बसलाय तिकडं बाया ठेवून, तुम्ही करा चोऱ्या. माझं मड जाऊ द्या किसनाबाईवर. काय जीवाला लाज आभरू. चाक नाही फिरवलं तर मरतूस वैर. पार गावाची तांबड गल्ली झाली. अरे पुस्तक वाचावं, अभ्यास करावा.
काम नसलं तर खुरपं घेऊन रानात जावं का बोंबलत फिरायचं चक्कर घेऊन. यादवाच्या आळीला जाऊन बघ कशी पोरं अंग मोडून रानात राबत्यात. तुम्हाला निस्ती नंदीवाल्यागत पिपाणी नाचवाय पाहिजे. रडू नको. ती भाकरी खा आणि चल रानात. त्या दिवशी दिवसभर आई मागं रानात फिरलो. नाहीतरी मला शाळेपेक्षा रान आवडायचंच. शाळेत गणित हाय, इंग्रजी हाय, उतारा हाय, रोज मार बसायचा. रानात बरं असते. आपलं खाली मान घालायची, बांगलायचं, पात धरायचं, पुढं सारखायचं, नाही तर शेरडं राखायची. शेरडाव ध्यान ठेवत बोरं खायची, म्हवं हुडकायची, वड्यात चिंगळ्या धरायच्या. सारं शिवार पाखरू होऊन कानाभोवती घोटाळायचं. पोरांनी चोरी करू नये असं आईला वाटायचं. तसं इतर लोकांनी बी आपल्याला त्रास देऊ नये असं आईला वाटायचं. आमच्या शिवारातलं काय चोरीला गेलं का आईनं गोंधळ घातलाच. आमच्या वाटणीला आलेल्या झाडीत बरीच चंदनाची झाडं होती. आम्ही जीवापाड जपली, मोठी केली. मी पाला सुधीक दुसऱ्याच्या चंदनाचा काढायचो. आमची 4-5 झाडं होती. त्या 2 लय मोठी. त्यातलं एक कवा तळातनं कापून नेलं कळलंच नाही. याक मात्र टणक झाड राहिलं होतं. रोज नियमानं आई झाड बागायची. चंदन चोरणारी माणसं कावा कावा यायची, पिरॅमिडसारखा तुकडा काढून न्यायची. असलं काय झालं का आईची शिर उठायची. तिला वाटायचं आपले दीर चोरासनी सामील आहे ती. तिचं काय चुकत नव्हतं, माणसंच बियानवाड. कवा काय करतेली नेम नसायचा. असाच पाऊस पडत होता, मारणाचा पाऊस, सारखी चिपळी. मला पाऊस वाढल्यावर लय मजा वाटायची. मी आईला भातवाड्या बाजाय सांगायचो. आम्ही सगळी भावंडं पापड भातवडी खात पावसाचा ठिपका मोजत बसायचो. आईचं वेगळंच. तिला शिवारातल्या पिकाची, आमच्या झाडीची काळजी वाटायची. कवा तरी तुकडा सगळत म्हणायची, अरे पोरानू डोंगराव लय पाऊस दिसतोय. मग भयान पाऊस आहे, पूर येणार, एखादं झाड वाहून जाईना म्हणजे झालं. काय नाही जात ग, खळग्यानो इथं बसून बोलाय काय तुम्हाला. पाऊस उघडला की रानात जाऊन या. कशाला आम्ही चिकचिकीत जातोय. दुसऱ्या दिवशी सकाळी आई गेली. 2 तासात ओरडत आली, अरे कोणीतरी माझा चंदन चोरून न्याला. रगत पुटी फुटल त्याला, बोट झाडतेली महारोग्यावानी, तळातनं झाड तोडून नेलंय. त्याला उठला पिलेकचा गोळा. सारख्या शिव्या. आमच्यावर तर लय खावळली. आम्ही पत्ते खेळत बसलो होतो, सुट्टी होती. ए मोडद्यानो, पानं फिसत बसलाय जुगाऱ्यावानी. चंदन पळवला की आपला कुणी. उठा की भाड्यानो, पोतं घ्या, दोरी घ्या. माग काढलाय मी किरडीवाल्यांचा. चंदन आपल्या रानातनं नेऊन शिरंब्याच्या शिवारात फोडलाय. चला माग, इकडनं पांदीतनं चला, राती मोठा पूर आला होता. किरडीवाल्यानं कालच कात्रा केला असणार. भाड्याचं काळीच कसलं म्हणायचं, वाहून कसा नाही गेला पुरात त्यो. आई तडा तडा पांदीच्या वाटाला लागली. तिच्या मागं मी आणि परकाश. चावंडाईच्या ओढ्याला रात्री पाणी आलं होतं. सकाळी बी पाण्याचा जोर जाणवत होता. आई मागं वाट काढत आम्ही शिरंब्याच्या शिवारात शिरलो. बघावा तिकडं चिकचिक, लाई चिखल, बाचा बाचा पाय जायचं. पांडू भोसल्याच्या वावरातनं वाट काढीत वरच्या वावरात गेलो. मोकळी काळी ढॅण वावर, शाळवाच्या पिकासाठी ठेवलेली. एका काळ्या पटीत पांढरा फेक फोडलेला चंदनाचा ढीग. पावसानं लाकडं वल्ली झालेली, तरी बी उदबत्तीगत वास वाटलेला. आई लागली तिथंच वारडायला, बघा पोरानं, आपलं रान कुठं, हे शिवार कुठं. 2 चौघांनी आणलं असणार झाड उचलून. एका माणसाचं काम नाही. पण तुला कसं कळलं ह्या वावरातच चंदन फोडलंय? कसं म्हणजे? बॉम्बाल्यावर सगळं कळतंय. मी काय तोंडाला कुलूप घातलं नाही. शिरंब्या पावतर गेली बोंबलत, हवालदार मामानं मला सांगितलं. तरी म्हणलं ग बसा. एकानं पोत्यात भरा, एकानं दोरी बांधा. झाडाच्या मधला काना तेवढा काढून नेलाय. त्यांना खाल्लं गे झाडानं. त्यांच्या टावळ्या कावा बोडक्या होतीन कोणा ठावं. ओलं लाकूड लय जड. घरापावतर मान अवघडली. बरं खाली टाकायची सोय नाही. आईची रेकॉर्ड सुरूच आहे. काटा लागला तरी तसाच चिखलातनं पाय मोहर टाकायचा, बोलायचं काय नाही. एवढं मोठं झाड गेलं म्हणल्यावर मला बी वाईट वाटलं. आई तर चुलीजवळ रडली.
कावा कोणाच्या पाचोळ्यावर पाय नाही, मग आम्हालाच कशाला तारास. कसं तरी 4 घास खातोय, खाऊ द्या की. सापावानी मागं लागल्यात. पोरांनो, कसं व्हायचं माझ्या मागं तुमचं? या भावड्याच्या अंगात गोम आहे. आप्या त्याला सामील आहे. म्हातारी घोडी तर लय खोडील. नवरा मारला तिने. आपल्याला संपवाय बघतोय आता. माझ्या मागं ही माणसं तुम्हाला जगू द्यायची नाही. ती घराव कवाल ठेवायची नाहीत. दारात दगड राहणार नाही. शिवारात पीक ठेवणार नाही. ती किरडीवालं मांडव घालायचा झाला तर आपल्यातलं मेडकं तोडते ती. त्याच निसरणाव जाळाय स्वतःची झाडं ठेवतात. हाय ती कुठं झाडं? वर्षाला 2 ऐकत्यात. खा म्हणाव सारं इकून. घरावली पत्र्याची पानं एक. पारकास बापाला टपाल टाक. चन्नाचं झाड गेलं म्हणाव चोरीला. भावड्यानंच नेलं असणार. लिही सरळ नाव. काय फासाव देतो काय मला? चंदनाचं रामायण चांगलं महिनाभर चाललं होतं. काय अंदाजानं शिव्या देऊन उपयोग आहे का? आपण चोराला बघितलंय का? मग कशाला बोलायचं? पण आई भेटल त्याला सांगायची. एक जण म्हणला, काकी ही कर्नाटकातनं माणसं येतात ना, या कानडी माणसाने हे केलंय. शहाणा आहे तुलय. अरे घरचा भेदी आहे. आडं फिरल्यावर घर फिरतं. आता जाती माहेरला, गैबीला गालपाची पिशवी चढवती. लय जागृत आहे देवस्थान. साऱ्या सांगली जिल्ह्यातनं माणसं येते ती दर्शनाला. घोलात आहे गैबी. मग बघ कसा देव बघून घेईन किरडीवाल्याला. आम्हाला खरं वाटायचं. आईच्या बोलण्यात आत्मविश्वास असायचा. म्हणूनच ती सगळ्या शिवारात एकटीच वाघिणीगत फिरायची. भीती हा शब्दच तिच्या जीवनात नव्हता. झोपी जावी इतक्या शांतपणे ती मरणाला सामोरी गेली. 80च्या वयात ही अवस्था, मग तरुणपणी किती नागिणीच्या मस्तीत वावरली असेल. तिच्या अंगावर नवीन पातळ सहसा कधी दिसलं नाही. पण दंड घातलेल्या जुन्यारात तिचं भेडक तडफदार जगणं कधी लपलं नाही. मनात आणलं तर रातोरात इकडचा डोंगर तिकडे करेल, पण हिंमत हारणार नाही. आईत हिंमत जन्मजात असावी. कारण तिच्या लहान वयात तिची आई वारली. पुढं तिच्या बापानं बाई ठेवल्यानं आपुलकी तिच्या वाट्याला आलीच नसावी. लहान वयात लग्न झालं. नवरा लाभला तोही पोलीस खात्यातला. 17 थापा मारून बैराग्यागत फिरणारा. दोघा नवरा बायकोच्या स्वभावाची 2 टोकं. आई कष्टाळू, वेळेला महत्त्व देणारी. पोराला फॉर्म भरण्यासाठी 40 रुपयाचं बाभळीचं झाड 12 रुपयात विकणारी, पण पोराची अडचण भागवणारी. बापाचं वेगळंच. तो मूळचा कंगाल जुगारी. जेवतानाही जर्मनच्या ताटात सुद्धा त्याला सोन्याचा सूर्य दिसायचा. स्वप्नावर त्याचा विश्वास. स्वप्न बघण्यात हयात गेली. मरेपर्यंत मटका डोक्यात होता. त्याला वाटायचं डबल बसेल, संगम लागेल. आकड्यांचा रेकॉर्ड तो जन्मभर तपासत राहिला, पण फिगर कधी आला नाही. त्याच्यासारखे सटुकडे गावात खूप. रिटायर झाल्यावर 16-17 वर्ष तो नियमानं मटका खेळत राहिला. उजव्या हातानं तो कमवायचा आणि डाव्या हातानं घालवायचा. सारी नोकरी बाहेरच्या प्रांतात. आम्ही 3 भावंड जन्माला येईपर्यंत तो सातारा पोलिसामध्ये सर्व्हिसला होता. तेव्हा तो कधीतरी सायकलवरनं रात्री अपरात्री यायचा. एखादा दिवस राहायचा. साताऱ्याला पळायचा. मी 2री-3रीत असताना त्याची नोकरी गेली. कदाचित आधीच गेली असावी. कारण आम्ही आईच्या माहेरात राहत असताना तो बरेच दिवस भगविनी कफनी घालून हिंडायचा. कफनीवर त्याला पाहिलं नाही, पण आई सांगायची. मी 2री-3रीत असताना तो गावात होता. फारसा लोकांच्यात मिसळत नसे. गाव त्याला वेडा बाबा म्हणायचं. जवळ काही नसायचं. पैशाला महाग. अंगावर नोकरीतले खाकी कपडे. अर्ध्या खाकी चड्डीवर असायचा. महिना दाढी करत नसे. गळ्यात एक तपकिरी स्कार्फ असायचा. वेड्या फुकत वरच्या देवळात बसायचा. हे वरचं महादेवाचं देऊळ त्याच्या आवडीचं. तसं त्याचा कुणाला उपद्रव नसायचा. त्याला नाटक आवडायचं. गावात हनुमान तरुण नाट्य मंडळाची स्थापना त्यांनीच केली. तरुण पोरं माझ्या बापाला बापू म्हणायची. बापू म्हणल ती पूर्व. बापूचं वाचन अफाट, सारे संदर्भ पाठ. नोकरी हडेल हप्पी, पण स्वभाव काहीसा शिक्षकाचा.
पोलीस खात्यात असताना बालगंधर्वांची, नानासाहेब फाटकांची नाटकं पाहिलेली, अत्रे, रांगणेकर, वरेरकर वाचलेला, कामगार रंगभूमीवरची सामाजिक आणि ऐतिहासिक नाटकं जवळून पाहिलेली. गावात रंगभूमीचं वेड तरुण पोरांना त्यांनीच लावलं. ऐतिहासिक नाटकांचं बापूंना वेड. धर्मवीर संभाजी, नेकजात मराठा, तुरुंगाची यात्रा ही 3च नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली. नेकजात मराठा हे त्यांचं शेवटचं नाटक. या नाटकात यमाजी भास्करचा कडेलोट होतो. बापूंचाही रंगभूमीवरनं कायमचा कडेलोट झाला. आई रानामाळात राबायची. बापू भेटल त्याच्याबरोबर रहमतपूर स्टेशन, कोरेगाव असं करत फिरायचा. गावात असला तर दिवसभर महादेवाच्या देवळात बसायचा, रात्रभर नाटकाच्या तालमी घ्यायचा. आई वैतागून ओरडली की कुठेतरी जायचा, धोतरात दाणं आणायचा, ज्याचं त्याला धोतर पोचवून टाकायचा. बापू तसा प्रेमळ, किलकिल्या नजरेनं आम्हाला निहाळत राहायचा. सगळे प्रश्न त्याच्यापुढं, एकाही प्रश्नाचं उत्तर नसायचं. अधूनमधून पेपर वाचायचा, पत्र खरडत बसायचा. आम्हा भावंडांना लेखन वाचनाचं वेड त्यांनीच लावलं. त्याला शिकवायला आवडायचं. हातात छडी घेऊन मला, प्रकाशला गणित शिकवायचा. चुकलं तर पायावर पट्टी सपकन हाणायचा. शाळेतला मास्तर परवडला, पण बापू नको असं वाटायचं. त्याला कोणी भेटायला आलं की म्हणायचं, पाळा पोरांनो. मग काय, आम्ही पाटी पेन्सिल तिथंच टाकायचो, ओढा गाठायचो. त्याच्या मारानं मला झाड्याला व्हायची. कौसा जन्माला आली, बापूला CRPमध्ये बोलवणं आलं. आमची शिकवणी संपली, दारिद्र्यही संपलं. तो जाताना आई लय रडली. जीवाला जपा, आमची नका काळजी करू, चांगलं व्यवस्थित झाल्यावर पैसा पाठवा, बाया बियाच्या नादाला लागू नका. त्या सरकारला तेवढं टपाल टाकती, मटका बंद करायला लावती त्याला. भानुदासांना ध्यान ठेवा बापूंच्यावर. आता गावाला तुम्हीच आहे तिथं. दोघं CRPत भरती झाले. एका वर्षात भानुदास अण्णा आला, नोकरी सोडूनच आला. बापूनं 1959 पासून 1979 पर्यंत 20 वर्ष CRPत काढले. आमच्या शिक्षणाचं श्रेय CRPला, बापूच्या चिवटपणाला, फाटका डोलारा सांभाळणाऱ्या आईच्या कण्याला. या दोघांनी तसं खूप भोगलं. बापूंना भाऊबंधांचा आधार फारसा लाभला नाही. वडील तापट, लहान वयात घर सोडावं लागलं. सुरुवातीला मिलिटरीला होते, दुसऱ्या महायुद्धात लढले. कागदपत्र कुठं हरवली कोणास ठाऊक. साताऱ्याला सैनिक बोर्डात 17 वेळा चक्रा मारायचे, एक कागदाचा तुकडा हाताशी लागला नाही. पुढं मिलिटरी सोडून घरी. मग काही वर्ष सिनेमाच्या जाहिराती करत फिरत, हातात कारणा आणि पाठीला जाहिरात. मग पोलिसात भरती झाले. बरीच वर्ष साताऱ्यात काढली. कायदा पाठ. तरुण वय, हॉकी खेळायचे. एक तगडा प्लेयर म्हणून बापू ओळखले जायचे. बायका ठेवण्याचा नाद इथंच लागला. नोकरीत लहरीपणा कायम, जुगारात रस. वाईट नादामुळं बापूला नोकरीला मुकावं लागलं, पण गुंतून पडणं हा बापूचा स्वभावच नव्हता. तो खरा अफाट बापू होता. दुकानदारानं विडी उधार दिली नाही म्हणून पारावर बसून 10 रुपयाच्या नोटेत तंबाखू भरून ओढणारा तो बेफाट माणूस. कमालीचा कलंदर. स्वतःला छळत राहायचा. प्रसंगी कर्ज काढायचा, इमाने इतबारे फेडायचा, जीव घेणीत तडजोड करायचा. तसा त्याला कसलाच लोभ नव्हता. जमीन, घर, जागा, परंपरागत इस्टेट, सोनं नाणं या तो फारसा रमायचा नाही. पैसा यावा तो आपल्या नशिबानं असं त्याला वाटायचं. मग मटका लावायचा, जुगार खेळायचा, पगाराचे पैसे साठवून रेसला जायचा. हे सगळे धंदे बेभरवशी, कायम खिसा मोकळा. आम्ही कॉलेजला जायला लागल्यावर मात्र पगार झाला की पहिले आम्हाला पैसे पाठवायचा. त्याची ओढाताण व्हायची त्या काळात. 30-31 वर्षांपूर्वी हा माणूस मला आणि प्रकाशला प्रत्येकी 100 रुपये पाठवायचा. घरी आईलाही खर्चायला पैसे द्यायचा. सरकारी नोकरांच्या मुलांना तेव्हा थोडी सवलत होती.
आम्हा तिघा भावांचे महिना प्रत्येकी 30 रुपये सरकारकडनं वर्षाअखेर का होईना मिळायचे, तेवढाच त्याला आधार. बापूंची नोकरी महाराष्ट्रात फार कमी झाली. नोकरीची 20 वर्ष त्यांनी बाहेरच काढली. नवी दिल्लीला लोधी इस्टेटमध्ये बरीच वर्षे होते. मग आसाममध्ये गुवाहाटी, मिझोराम, ऐजल, नागालँड, हैदराबाद, पॉंडेचेरी, मद्रास अशा खूप ठिकाणी बापून नोकरी केली. नव्या शहरात गेला की आम्हाला सगळा इतिहास कळवायचा. बापूचा पिंड तसा साहित्यिकाचा. सातारला असताना त्यांनी बरंच वाचलं होतं. कधी काळी लोकसत्तेचं शब्दकोडं जिंकलं होतं. तो वाचनात रमणारा. एका पत्रात पॉंडेचेरी शहरातल्या भयान उद्ध्वस्त अवशेषांबद्दल लिहिलं, तर दुसऱ्या पत्रात रामकृष्ण परमहंस मिशनबद्दल लिहिलं. तिथले आश्रम त्याला आवडायचे. मद्रासी पांढरी लुंगी तो आवडीनं नेसायचा. बायबलची त्यांनी पारायणं केली होती. ख्रिश्चन धर्माचा वेड सातारला असताना लागलं. रेव्हरंड टिळकांच्या नावानं सुरू झालेल्या चर्चमध्ये तो जाऊन बसायचा. ही सेवाभावी माणसं त्याला आवडायची. गौतम बुद्धाचे विचारही त्यांना तितकेच जवळचे वाटायचे. नेहरू गांधींना त्यांनी पाहिलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांची व्याख्यानं ऐकली होती. फडके खांडेकरांचे समकालीन सगळे लेखक वाचून काढले होते. त्याला टीकात्मक वाङ्मय आवडायचं. किर्लोस्कर मासिकाचा तो वर्गणीदार होता. रजेवर आला की सगळे अंक आणायचा, वाचा म्हणायचा. बापू राहायचा टेचात. हाफ बुशर्ट, उंची कापडाची पॅन्ट, खिशात चकचकीत लायटर, सिगरेटचं पिवळं पाकिट. केस मागे वळवायचा. काळा असला तरी देखणा दिसायचा. धारदार नाक आणि समोरच्याला गपकन कवेत घेणारे डोळे हे त्याचं सामर्थ्य. गावातल्या माणसांच्यात फारसा मिसळत नसे. त्यांना तो 1.5 पैसा किमतीची माणसं असं म्हणत असे. गावातलं ओंगळ राजकारण त्याला शिसारी आणायचं. रजेवर आला की बापूचा परिपाठ ठरलेला. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, 4 घास खायचे. त्याला जेवणात रस नसायचा. ताटात सुद्धा त्याला आकडा दिसायचा. शर्ट पॅन्ट घालूनच जेवायचा. जेवताना डावा हात जमिनीवर ताणून टेकवायचा. सगळा भार हातावर टाकून जेवण्यात त्याला मजा वाटायची. रिटायर झाल्यावर जेवणाची पद्धत बदलली. चवड्यावर बसायचा. अंगात भोकं पडलेलं बनियन, दुमडलेली तांबडी लुंगी. संडासला बसल्यागत कायम चवड्यावर बसायचा. डाव्या हाताजवळ विडी काडी पडलेली असायची. गुडघ्यात डोकं घालून जेवायचा. आयुष्याच्या शेवटी तो आमच्यापासून तुटत गेला. विडी फुंकत बसून राहायचा. बोलायचा नाही. पैसे दिले तर तेवढ्यापुरती कळी खोलायची. पेन्शन हातात मिळायच्या आधीच खर्चाची यादी समोर ठेवायचा. त्याची बेरीज वजाबाकी 0 असे. आम्हाला 100-200 मागायचा. नाही म्हटलं की चिडायचा. पैसा वसूल करावा बापून. पठाणासारखा वागायचा आमच्याशी. त्याच्या फायद्यासाठी आम्हाला खोटं बोलायला लावायचा. 1979 साली माझा धाकटा पोरगा जन्माला आला. माझी आई घरी एकटी असल्यानं येणार कोण म्हणून मेव्हण्याला तार केली. त्या शहाण्याने गावाकडे कळवलं. बापू आलाच. सोबत आप्पा काका. तासगावचा मामा सुद्धा होता. बापू नुकताच रिटायर होऊन आलेला. खिसा पैशानी फुगलेला, पण निर्दयी साला. एकदा माझ्या बायकोकडं पोराकडं बघितलं. बिस्किटाचा पुडा समोर ठेवला. चहा पाणी झालं. मी जेवायला मटण आणलं. त्या सर्वांसाठी बाटली मागवली. जेवले सणकून सगळे. निघाले विड्या फुकत. बापू म्हणाला, तुला काय पैसे वगैरे आहेत माझ्याजवळ? ठीक आहे, जेव्हा येशील तेव्हा आईला सांग बापूने 1000 रुपये दिले नीताच्या बाळणपणासाठी. गेला. काय बोलायचं या माणसाला? प्रत्येक पगाराच्या वेळी नेमका यायचा. 500 रुपये घेऊन जायचा. सुरुवातीला मला पगार 622, नंतर 1200-1400 मिळायला लागला. त्यानं मला शिक्षणासाठी जेवढे पैसे दिले त्याच्या 10 पट माझ्याकडनं वसूल केले. पगार वेळेत झाला नाही तर निर्रेत येऊन शिव्या द्यायचा. मर्मावर घाव घालणारं पत्र माझ्या बायकोला लिहायचा. एखादी जळू रक्त शोषते ना, तसा रक्त शोषायचा.
काही बोलावं तर दारात उभा राहून तमाशा करायचा. पोरांना सहकार्य करावं ही वृत्ती नाहीच. फक्त एकदा तो प्रामाणिकपणे वागला. उत्तमच्या लग्नात त्यांनी मला 5,000 रुपये मागितले, मी दिले. तो म्हणाला, "वसंता, रिटायर झालो ना का तुझे पैसे परत करीन." शब्द पाळला त्याने. एका दुपारी 5,000चं बंडल घेऊन आला. मी त्या पैशात बायकोच्या बांगड्या मोडून 3,000 घातले, राजदूत मोटरसायकल घेतली. बापूला बरं वाटलं. पण त्याचा हा आनंद वर्ष दीड वर्षच टिकला. रिटायर झाल्यावर मिळालेला सगळा पैसा बापूनं मटक्यावर घालवला. लखपती न होता तो भिकपती बनला. त्याच्या नोटांवर मजा मारणारे त्याचे भाऊ त्यालाच दारू पिऊन शिव्या घालायला लागले. मग हळूहळू कंगालपण त्याच्या वाट्याला आलं. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 उद्या. तोपर्यंत नमस्कार.